नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 2 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. सेव्हिया या संघाने रोमा या संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत युरोपा लीग 2022-23 फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. मागील 17 वर्षात सेव्हियाचे हे 7वे विजेतेपद आहे. हा अंतिम सामना बुडापेस्ट हंगेरी येथे खेळला गेला. यात महत्त्वाचे म्हणजे युरोपा लीग ही एक फुटबॉल स्पर्धा आहे, हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. कॅनडा या देशात 1 ऑगस्ट 2023 पासून प्रत्येक सिगारेटवर स्वास्थ्य संबंधी सावधानतेचा इशारा छापून येणार आहे. आतापर्यंत आपण आपल्याकडच्या पॅकेट्सवर बघितलेलं आहे की स्वास्थ्य संबंधी छापून येत होते, माहिती छापून येत होती. आता प्रत्येक सिगारेटवर, कॅनडामध्ये प्रत्येक सिगारेटवर स्वास्थ्य संबंधी सावधानतेचा इशारा छापून येणार आहे. हा इशारा इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत असणार आहे. कॅनडाने 2035 पर्यंत तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर 5% खाली आणण्याचा निर्धार घेतला आहे. पुढची बातमी बघूयात. एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसने जाहीर केले आहे की GRE ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशनचा कालावधी हा सप्टेंबर 2023 पासून 1 तास 58 मिनिटं एवढा करण्यात आला आहे. या परीक्षेचा आधीचा कालावधी 3 तास 45 मिनिटे एवढा होता. परीक्षेचा निकाल 10 दिवसाच्या आत जाहीर करण्यात येईल. तर GRE एक्झाम काय आहे, तर ही एक्झाम आपल्याला पदवीनंतर देता येते, ज्यातून या परीक्षेतून आपल्याला अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मदत मिळते. तर या एक्झाममध्ये आपल्या स्कोरनुसार आपल्याला तेथील विद्यापीठांमध्ये ॲडमिशन मिळत असते. तर या परीक्षेचा कालावधी आता सप्टेंबर 2023 पासून बदलण्यात आला आहे. तो 3 तास 45 मिनिटाच्या ऐवजी 1 तास 58 मिनिटं करण्यात आला आहे. पुढची बातमी बघूयात. असर ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट हा शिक्षण विषयक वार्षिक सर्वेक्षण अहवाल प्रथम नामक एका ना नफा तत्वावर कार्यरत असणाऱ्या संघटनेद्वारे प्रसिद्ध केला जातो. या अहवालात देशाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रारंभिक स्तरावर गणित, भाषा, संज्ञानात्मक कौशल्य या संबंधित आकडा प्रसिद्ध केला जातो. हा अहवाल 2016 पासून द्विवार्षिक पद्धतीने प्रसिद्ध केला जातो. याआधी तो वार्षिक पद्धतीने होता. याचा पहिला अहवाल 2005 साली प्रसिद्ध करण्यात आला. तर असर हा अहवाल कुठल्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो, तर प्रथम या संस्थेमार्फत असर हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. पुढची बातमी बघूयात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पुढाकारातून देशभरातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक देशव्यापी शिखर संस्था स्थापन करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ या संस्थेची शिखर संस्था म्हणून निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेचे प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतुल खिरवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील राज्य सहकारी बँक हीच नागरी सहकारी बँकांची शिखर संस्था म्हणून कार्य करत असे. तर या बातमीचा अर्थ म्हणजे काय, तर आतापर्यंत ज्या नागरी सहकारी बँक होता त्यांच्यासाठी एक शिखर परिषद नव्हती. तिची शिखर परिषद म्हणजे राज्य सहकारी बँक हीच होती. आता तिच्यासाठी एक नवीन शिखर परिषद आली आहे. जशा सहकारी बँका असतात, जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, या सहकारी बँकांचे नियंत्रण करण्यासाठी, या सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन संस्था स्थापन करण्यात आली आहे. ती म्हणजे राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ. या संस्थेचे नाव
असणार आहे आणि या संस्थेचे प्रथम कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर अतुल खिरवडकर हे या संस्थेचे प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे, हे यात लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कुमुदिनी पावडे यांचे 85व्या वर्षी निधन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात आयोजित केलेल्या धम्म दीक्षा सोहळ्याच्या अखेरच्या साक्षीदार अशी ओळख कुमुदिनी पावडे यांची होती. त्या शासकीय महाविद्यालय अमरावती येथील संस्कृत विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांचे अंतस्फोट हे आत्मचरित्र आहे. त्यांनी जवाहर रात्रशाळा सुरू केली आहे. त्यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ दलित विमेन्सची स्थापना केलेली आहे. तर व्यक्तिविशेषमध्ये यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढची बातमी बघूयात. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या सुरक्षेकरता तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे 3 श्वान सेवानिवृत्त झाले आहेत. सोनी, रोमिओ आणि रॉकी अशी या श्वानांची नावे आहेत. त्यांनी 8 वर्षे CISF दलाची सेवा केली आहे. पुढची बातमी बघूयात. कर्नाटकमधील चामराजनगर येथे भारतीय वायुदलाचे किरण हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. किरण विमान हे HAL HJT-16 रे ऑफ लाईट हे 2 आसनी असलेले जेट प्रशिक्षण विमान आहे. हे विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे बनवले जाते. या विमानाला भारतीय वायुदल आणि भारतीय नौसेनेकडून प्रशिक्षक विमान म्हणून वापरले जाते. पुढची बातमी बघूयात. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी भारताचा दौरा केला. या दरम्यान भारताच्या NHPC नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन आणि नेपाळच्या विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड यांनी फुकोट कर्णाली जलविद्युत परियोजनेच्या विकासाकरता एक करार केला आहे. या योजनेत कर्णाली नदीच्या पाण्याचा उपयोग करण्यात येणार आहे. अरुण जलविद्युत प्रकल्प हा सतलज जलविद्युत निगम आणि नेपाळ गुंतवणूक मंडळ यांच्यातील करार आहे. पुढची बातमी बघूयात. मेकेदातू धरणाचा जलविवाद हा कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यांमधील आहे. मेकेदातू धरण हे कावेरी नदीवर प्रस्तावित आहे. यात महत्त्वाचे म्हणजे मेकेदातू धरणाचा जलविवाद कुठल्या राज्यांमध्ये आहे तर कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.